नमस्कार, मी सर्पमित्र आशिक नैतामे या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर आपण पालोरा या गावामध्ये 19 नागाची पिल्ले आपण पकडली आणि त्यांना आज आपण या निसर्गमुक्त करायला आलेलो आहोत। कारण हे पिल्ले छोटी असल्यामुळे यांना निसर्गमुक्त करणे गरजेचे आहे आणि निसर्गामध्ये यांना जाऊन हे वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं जीवनचक्र चालेल। कोणी पक्षी खाईल, कोणी घोरपड खाईल, कोणाला कुठं लोक मारल्या जातील, ह्याच्यातून बरेचसे क्वचितच कमी पिल्ले ही जिवंत राहतील आणि मोठी होतील। यांचा प्रवास आता खरतड आहे, कारण हे जस्ट पिल्ले अंड्यातून बाहेर निघालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता ह्या पिल्लांना फीडिंगची गरज आहे। आता ह्याच्यानंतर हे निसर्गमुक्त झाल्यानंतर आपापल्या सोयीने आपापले शिकार करून ते आपल्या जगण्याचा प्रयत्न करतील। काही साप ह्याच्यातून जगतील आणि काही मरतील याच्यामध्ये, कारण यांचे भक्षक जसं घुबड झालं, त्याच्यानंतर कोकिळा झाली, कोणताही पक्षी झाला, त्याच्यानंतर घोरपड झाली, हे असे छोटे छोटे या नाग सापांच्या पिल्लांना असे त्यांचे भक्ष्य बनवत असतात। ह्याच्यातून क्वचितच साप हे मोठे होतील आणि ते आपलं परिवार तयार करतील। तर आपण ह्यांना आता निसर्गमुक्त करूया। जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर घंटी वाजवून सबस्क्राईब करू शकता, वॉच करू शकता, लाईक करू शकता आणि शेअर करू शकता। जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढं तुम्ही त्यांना लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण आता यांना निसर्गमुक्त करूया। मी व्हिडिओ काढतो समजा। तर 19 पिल्ले आहेत ही। या 19 पिल्ल्यांना आपण निसर्गमुक्त करत आहोत। आता ही पिल्ले वेगवेगळ्या पद्धतीनं आपापली जागा, आपापला एरिया करतील। तर बघूया आपण काय होते। तर आता ह्यांना यांच्या वाटेला आपण सोडून राहिलेलो आहोत। तरी कुणाच्या घरात अथवा परिसरात अशा प्रकारचे साप दिसले तर कुणी त्यांना मारू नका। जवळच्या सर्पमित्रांना बोलवा। सर्पमित्र परिवार अड्याळ सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। 24 तास सेवा उपलब्ध आहे। तरी कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास कुणीही त्यांना मारू नका आणि त्यांना जमे पाहोत। प्रत्येक सापाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांना सुद्धा जगू द्या। कोणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास कृपया कॉल करू शकता। बघू शकता आता ही वेगवेगळ्या पद्धतीने आपापली जागा शोधत आहेत आणि ह्या सापांपासून आपल्याला दूर राहायचं आहे, कारण हा कोब्रा जातीच्या सापांची पिल्ले आहेत आणि हे सुद्धा विषारी असतात। तर बघू शकता तुम्ही, हे नाग जातीच्या सापांची पिल्ले 19 सापांची पिल्ले आम्हाला मिळालेली होती आणि 19 सापांमधून आता या निसर्गाच्या चक्रामध्ये बघूया किती साप जिवंत राहू शकतील आणि किती मारल्या जातील। आता ह्यांच्यासाठी खूप अशी मोठी चुनौती आहे, कारण परिसरामध्ये यांना सोडल्यानंतर निसर्गमुक्त केल्यानंतर यांचे भक्षकसुद्धा खूप मोठे पक्षी यांना भक्ष्य बनवू शकतात। दुसरे सापसुद्धा यांना खाण्याचा प्रयत्न करू शकतात। आता ह्यांचं निसर्गमुक्त केल्यानंतर यांची खूप अशी एक धडपड इथं चालू होईल जीवन जगण्याची आणि खूप सुंदर असे छोटी छोटी पिल्ले होती। आता यांना आपण निसर्गमुक्त केलेलो आहोत। तरी कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास तुम्ही कॉल करू शकता। 24 तास सेवा उपलब्ध आहे। तरी कुणी सापाला मारू नका। प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, तसं सापांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। तरी सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि कृपया कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करू शकता। जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि साप वाचवा, निसर्ग वाचवा। प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे।
आणि इथं आमच्या सोबत आमचे काही मित्र आलेले होते. तर बघू शकता इकडे विक्की भाऊ शेंडे यांचे खूप मोलाचं सहकार्य लाभते आम्हाला. तसेच मयूर भाऊ आणि आमचे ज्येष्ठ सर्पमित्र संदीप भाऊ शेंडे हे सुद्धा व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये काय करून राहिलं काही समजून नाही राहिलं. तर आता हे बघूया आपण. इथं सापांना सोडल्यानंतर प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीत आपली जागा केलेली आहे. तरी सर्पमित्र परिवार अड्याळ सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. किती सुंदर असा लहान नागाचा पिल्लू बघूया किती छान दिसतो. तर कृपया लाईक करा, शेअर करा. बघू शकता आपण यांच्या डोळ्यावर काचसुद्धा आलेली आहे, मेल्टवर आहेत. आणि ही कात निघेल तसेच महिन्यातून प्रत्येक महिन्याला हे आता कात काढतील. आणि ह्यांच्यातून जो सुद्धा आता साप या निसर्गाच्या यांचा मुक्त केल्यानंतर खूप कठीण काळ आहे. खूप सुंदर असा नागजातीचा साप नाजा नाजा शास्त्रीय नाव आहे याचं. त्याच्यानंतर ह्याला मार्फ बघू शकता किती सुंदर असं मार्फ आहे. खूप सुंदर असा साप निसर्गमुक्त आपण केलेल्या आहोत या नागांच्या पिल्लांना. भारतीय स्पेक्टॅकल कोब्रा नाजा नाजा शास्त्रीय नाव, मराठीमध्ये नाग. याच्यामध्ये विविध रंगाचे नाग आपल्याला आपल्या या भारत देशामध्ये आढळून येत आहेत. तरी हा विषारी साप असून माणसाला चावल्यानंतर माणसाला मरणसुद्धा येऊ शकते. म्हणून कृपया अशा सापांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सर्पमित्र परिवार अड्याळ सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मी सर्पमित्र आशिक नेतामे सर्वांचे धन्यवाद मानतो. जय भीम, जय सेवा, जय लंकेश, शास्त्रीय काल, आदाब, सलाम, नमस्ते, धन्यवाद.